continuous tense. Today's topic of past continuous tense means चालू भूतकाळ. ठीक आहे. Subject plus was oblique were plus before plus object. ही जी ॲक्शन आहे तुमची पास्ट टेन्स मध्ये चालू होती असं तुम्हाला शो करायचे. आय वॉज रायटिंग, मी लिहत होतो, त्यावेळेस मी लिहत होतो. जेव्हा मम्मी आली त्यावेळेस मी लिहत होतो. तुम्हाला असं सांगायचे तर आय वॉज रायटिंग, देन ही वॉज रायटिंग, तो लिहत होता, तो लिहत होता. जेव्हा तुमचं सब्जेक्ट सिंग्युलर असेल म्हणजे एकवचनी असेल, सिंग्युलर असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला काय लावायचे, वॉज लावायचे आहे. आणि जेव्हा तुमचं सब्जेक्ट प्लुरल असेल तर त्याच्यासमोर काय घ्यायचे, तुम्हाला वेअर घ्यायचे. तर आय, ही, शी, इट हे सिंग्युलर मध्ये येतात किंवा पर्सन नेम, प्लेस नेम, ॲनिमल्स नेम, एखाद्या व्यक्तीचं नाव तुम्ही सिंग्युलर मध्ये. ठीक आहे. आय वॉज रायटिंग, मी लिहत होतो. ही वॉज रायटिंग, तो लिहत होता. शी वॉज रायटिंग, ती लिहत होती. इट वॉज रायटिंग, ते लिहत होते. प्लुरलमध्ये काय, वी, एकापेक्षा जास्त व्यक्ती, आम्ही. वी वेअर रायटिंग, आम्ही लिहत होतो. दे वेअर रायटिंग, ते लिहत होते. यू वेअर रायटिंग, तुम्ही लिहत होते. यामध्ये सगळे एकापेक्षा जास्त व्यक्ती असेल तर तुम्हाला काय यूज करायचे, यूज करायचे. ठीक आहे. स्ट्रक्चर होतं सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. आता बघा इथे सेंटेन्स घेतले आपण. धेया वॉज गोइंग टू स्कूल. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. स्ट्रक्चर दिले सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. इथे धेया ही एकटी एक मुलगी आहे त्यामुळे काय यूज केले, वॉज यूज केलं. धेया ही सिंग्युलर आहे. ठीक आहे. परत हे सेंटेन्स जे आहे ते पॉझिटिव्ह आहे, मिनिंगफुल आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. याचं मला काय करायचे, निगेटिव्ह. निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी मी काय स्ट्रक्चर यूज केलं, सब्जेक्ट प्लस वॉज प्लस नॉट प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. काय यूज करायचे, मेन. तुम्हाला वॉजच्या नंतर नॉट यूज करायचे. धेया वॉज नॉट गोइंग टू स्कूल. धेया शाळेत का जात नव्हती. धेया वॉज नॉट गोइंग टू स्कूल. धेया शाळेत जात नव्हती. धेया शाळेत जात नव्हती. त्याचंच मला काय करायचं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचे. एकाच सेंटेन्सचे बघा किती सेंटेन्स बनतात ते. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय होईल, तुम्हाला फक्त ते हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्टची तुम्हाला पेज चेंज करायची म्हणजे क्रॉस करायची. ठीक आहे. तर वॉज धेया गोइंग टू स्कूल. धेया शाळेत का जात नव्हती. वॉज धेया गोइंग टू स्कूल. धेया शाळेत का जात नव्हती. इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह असं होईल, वॉज धेया नॉट गोइंग टू स्कूल. धेया शाळेत का जात नव्हती. का जात नव्हती. धेया इथे बघा, वॉज धेया गोइंग टू स्कूल. धेया शाळेत का जात. धेया शाळेत जात होती का. धेया शाळेत जात होती का. इथे जे मिनिंग आहे ते काय, धेया शाळेत जात होती का. आणि इथे जे मिनिंग आहे ते काय, वॉज धेया नॉट गोइंग टू स्कूल. धेया शाळेत जात नव्हती का. इथे काय लागलं, नव्हती का. इथे धेया शाळेत जात होती का. इथे धेया शाळेत जात नव्हती का. ठीक आहे. आता WH प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस बिफोर प्लस ऑब्जेक्ट. तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्हाला हेल्पिंग वर्ब यूज करायचे. वेन वॉज धेया गोइंग टू स्कूल. धेया शाळेत केव्हा जात होती. वेन वॉज धेया गोइंग टू स्कूल. धेया शाळेत केव्हा जात होती. आणि वाय वॉज धेया नॉट गोइंग टू स्कूल. धेया शाळेत का जात नव्हती. धेया शाळेत का जात नव्हती.